चंद्रकांत गुड्डीवारांच्या हट्टापायी सोलापूरकरांच्या टॅक्सच्या पैशाचा चुराडा. 55 कोटी व 99 बस वाया. जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा. गुड्डीवारावर गुन्हा दाखल करा. चेतन नरोटे, काँग्रेस गटनेते, सोलापूर महानगरपालिका. आता स्टँडिंगकडं आयुक्तांनी हे बजेट दिलं. असतं स्टँडिंगचे जे सदस्य आहेत 16 आणि चेअरमन हे त्या ठिकाणी बजेट तयार करतील, त्यामध्ये बदल करतील आणि जेव्हा सभागृह येईल, सभागृहाकडे जेव्हा येईल त्यावेळेस आम्हाला त्याच्या कॉप्या मिळतील. आणि सभागृहाचं जे बजेट आहे त्यात नरेंद्र काळे महापौर वगैरे सगळे त्यांचे जे लोक आहेत मग आम्ही असेल त्या सगळे अभ्यास करून आपण त्यावेळेस बोलता येईल. आजचा जो विषय आहे तो परिवहनचे काल जे 32 कोटी भरलेले आहेत त्या संबंधित सोलापूर शहरामधले जे टॅक्स आहेत, जे कर आहे त्या रूपातनं जे पैसे सगळे आलेले होते ते काल 32 कोटी ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताने काल भरलेले आहेत. ह्याच्या अगोदर देखील काही रकमा भरलेल्या आहेत, एकदा 19 लाख, एकदा 6 लाख, टोटल आतापर्यंत 55 कोटी, टोटल 55 कोटी हे शहरातल्या टॅक्स रुपये जे लोकांनी दिलेत आतापर्यंत ते पैसे गेलेले आहेत. आणि हा जो विषय आहे एकतर परिवहनच्या सर्व 99 चेसी त्या ठिकाणी बेंड होत्या. त्यावेळेस लवादाकडे जो आपण अर्ज दाखल केला होता त्यामध्ये अशोक लेलँड कंपनी सांगत होती की बाबा हे जे चेसी बेंड झालेले आहेत ते आम्ही तुम्हाला दुरुस्त करून देतो. पण गुडेवार नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, आम्हाला नवीनच बसेस पाहिजे, आम्हाला नवीन बसेस तुम्ही दिलं पाहिजे. त्यांच्या हप्तापोटी आता परिवहनच्या ज्या 99 बसेस बी गेल्या आणि आतापर्यंत 55 कोटी या शहरातल्या टॅक्स रुपये गेलेले आहेत. मी नागरिकांना आव्हान करतो, आता तर जागा व्हा. महापालिकेत काय चाललंय? कोणाचे पैसे आहेत? आपले पैसे आहेत, आपल्या हक्काचे पैसे, टॅक्सचे पैसे, ज्यांना करून तुम्ही जो टॅक्स भरला त्या भागातला विकास व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर कोटींनी जर पैसे गेले तर उद्या महानगरपालिकेतून विकास कामाला पैसे मिळणार नाहीत. एवढंच नाही तर हे पैसे फक्त अंडरटेकिंग खाली भरलेले आहेत. हायकोर्टामध्ये आता रीट दाखल झालेले आहे आणि प्रचंड वकिलावर देखील ह्या ठिकाणी महानगरपालिकेचा पैसा गेलेला आहे. वकिलांनी पॅनल जे आहेत त्यांनी देखील खरं सांगायला पाहिजे होतं. वर्ष हे फक्त तेच वकील ह्या ठिकाणी काम करतायत आणि राज्य आता बघता की हायकोर्टात देखील वकील पैसे दिल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी केस कोण घेणार नाही. तर मी नागरिकांना आव्हान करतो की गुडेवार जेव्हा महानगरपालिकेचे आयुक्त होते तेव्हा सभागृहामधलं भाषण काढा. मी आणि महेशांना सांगत होतो मिनी बसेस घ्या. जर मिनी बसेस घेतल्याचे, छोट्या बसेस घेतल्या असते तर चेसी बेंड व्हायचा संबंध नाही. बसेस एवढ्या मोठ्या आहेत की चौकात देखील टर्न होत नाही, चौकात वळत नाही, एवढ्या ह्या इलेक्ट्रिक बसेस आणून ठेवले. हे जे पाप आहे ते गुडेवरच्या आयुक्त ह्या नावाच्या माणसाने केलेलं आहे. आणि 55 कोटी जे आपल्याला भरावं लागले आहेत, हा ऑर्डर विषय थांबला नाही. हायकोर्टात ही केस चालणार आहे. आणखी किती पैसे जातील आपल्या सोलापूर शहराचे माहीत नाही. पण सर्व नगरसेवक नवीन आहेत, त्यांना देखील आव्हान करतो, ह्या जो पर्यंत विषय आहे 55 कोटी भरलेले आहेत हे आपले टॅक्स रुपये, सोलापूर शहराचा विकासाचे पैसे, आज आपली तिजोरी रिकामी झाले. त्यामुळे आपल्याला सगळ्याला आव्हान आहे की ह्या केसमध्ये आपण सगळे लक्ष घालावं. आता फार वेळ गेलेला आहे. फक्त 21 कोटीवर हा विषय संपला असता. त्यास हे 21 कोटी भरलेले नाहीत. 21 कोटी भरायची गरज नव्हती. ते चेसी बेंड 99 जे ते करून देतो म्हणत होते, केवळ हट्टापोटी आम्हाला नवीन बसेस पाहिजे ह्या पोटी आज तेल बी गेलं. त्या बसेस आता लोखंडवाले देखील कोण घेणार, असे 99 बसेस झाल्या आणि इकडे 55 कोटी बी गेले. उद्या हायकोर्टात काय निकाल लागेल हे माहीत नाही. त्यामुळं जे गुडेवर होते त्यांच्यावर खऱ्या अर्थाने सोलापूर शहरातल्या सगळ्यांना एकत्र येऊन गुन्हा दाखल होतं का आपण बघायला पाहिजे. का 55 कोटी साधी रक्कम नाही आहे. तर अशा पद्धतीनं महानगरपालिकेची हे या ठिकाणी तिजोरी रिकामी झालेली आहे. असं वाटत नाही की न्यायप्रविष्ट अशा प्रकरणामध्ये महानगरपालिकेकडूनच्या पॅनलमध्ये जे वकील आहेत तेच वकील आहेत आणि तेच वकील पुन्हा
मॅनेज होण्याच्या मानसिकतेनंच हे सगळं करतायत असं मी वाटतं. उमेश मराठे साहेबांना म्हणलो की त्यांनी सांगितलं की पॅनलमध्येच पहिल्यांदा ह्या चूक झाल्या आहे, तिथंच हा निकाल यांच्या विरोधात गेला महापालिकेच्या. त्यामुळं ते म्हणतात पुढं देखील काय होईल मला सांगता येत नाही. तर अशा पद्धतीने हे केस वकील बदलावं असं वाटतं. नाही, ते एक तर म्हणतो हे पैसे आपले आहेत, हो. हे पैसे टॅक्स रुपयालेले आहेत. जे लोक 100% टॅक्स भरतात तिथं हा विकास झाला पाहिजे. कुणाचे पैसे कुणाचं पाप आहे, त्या गुढेवर आयुक्त त्या काळात आम्ही ओरडत होतो किंवा हे घेऊ नका, हे आपल्याला परवडणार नाही. हे बसेस एवढ्या मोठ्या आहेत, इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत. आज ते बसेस किलो देखील कोण घेणार नाही. वकील बदलावं असं वाटतं का? वकील तर बदलला पाहिजे, जेणेकरून महापालिका हित बघितलं पाहिजे. पण वकिलावर बी देखील अनेक मोठा खर्च झालेला आहे. वकिलाने त्यावेळेस निगोशिएशन करून खरं सांगून हे विषय संपवायला पाहिजे होता. पण काय ह्यात झालंय, फुकटचे पैसे आहेत, दे घरण सुटलं घरण. कुणाचे पैसे? गोरगरीब जे टॅक्स भरते त्यांचे पैसे आहेत. तर मी पण खऱ्या अर्थानं खर्च करत असताना जेबीची मान्यता नाही आहे. नाही. झालेला खर्च जेबी पुढे आणून तो मांडला पाहिजे असं वाटतं. हा खरं तर 55 कोटी आता तुम्ही भरता, जीबीकडे हा विषय आणायला पाहिजे होता. ह्याच्यावर सर्व नवीन नगरसेवक जे तुम्ही चर्चा करून हे पैसे भरायला पाहिजे. केवळ यांच्या गळ्याला फास आहे आणि आम्ही काय तर करतोय ह्या पोटी भीतीपोटी ह्याने हे सगळे पैसे भरलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं का की 3 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळातली श्वेतपत्रिका काढली पाहिजे आयुक्तांनी होऊन? 3 वर्षाच्या काळामध्ये काय काय झालं आता ते तपासावं लागेल. अनेक विषय बोर्डामध्ये आता देखील आलेले आहेत. श्वेतपत्रिका काढली पाहिजे आयुक्तांनी. काढली पाहिजे, लोकांना काढली पाहिजे. काय काय आयुक्तांनी ह्या 3 वर्षामध्ये काय काय कारभार केला आहे ते देखील आता आम्हाला तपासावं लागेल.